नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने हायकोर्टाच्या परवानगीने पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू। जालना रोडवरील चिकलठाणा परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त। तर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे आश्रमामध्ये महिला कीर्तनकारांची दगडाने ठेचून हत्या। यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ। विरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। आता बघूया सविस्तर बातम्या। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील 5 प्रमुख रस्त्यांवरती अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा राबवली जात असून या मोहिमेसाठी 50 अभियंत्यांची फौज नोटीस वाटपाचं आणि मार्किंगचं काम करते। त्या अंतर्गत आज शनिवारी चिकलठाणा परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली आहे। जालना रोडवरती मुकुंदवाडी ते केम्ब्रिज दरम्यान महापालिका सर्व्हिस रोडसाठी कारवाई करीत आहे। सध्या मुकुंदवाडी ते केम्ब्रिज हा 60 मीटर रुंदीचा रस्ता मोकळा केला जातोय। यात जेवढी अतिक्रमणे आहेत ती सर्व काढण्यात येत आहे। दोन्ही बाजूने सर्व्हिस रोडसह ग्रीन स्पेससाठी जागा सोडली आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यात हा रस्ता मोकळा केला जातोय, तर दुसरा टप्पा हा मुकुंदवाडी ते सेवन हिल असा असणार असल्याची माहिती समोर येते। त्यासाठी महापालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांची संयुक्त बैठक होऊन त्यात निर्णय होईल, अशी माहिती अतिक्रमण हटाव विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांनी दिली आहे। आतापर्यंत जी आपण कारवाईची सुरुवात केलेली आहे ती केम्ब्रिज चौकापासून ईपीआय कॉर्नर पर्यंत आपली करण्याची आज नियोजन आहे। आणि त्या याच्यामध्ये नियोजनानुसार महानगरपालिकेचे 350 कर्मचारी या कारवाईसाठी उपस्थित होते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस विभागाने अत्यंत चांगलं आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि तब्बल 400 पोलिसांचा फौजफाटा आज या ठिकाणी माननीय पोलीस कमिशनर सरांनी आज उपलब्ध करून दिला। त्यामुळे आज ही कारवाई अत्यंत जोमाने सुरू आहे आणि आतापर्यंत साधारण 150च्या घरामध्ये आपण अतिक्रमणे निष्कासित केलेली आहे। एकूण या रस्त्यावरती 1350 अतिक्रमणे होती जी आम्ही मार्किंगच्या वेळी मार्कआउट केलेली होती। आता त्यापैकी एक साधारण 400 अतिक्रमणे ही त्यांनी स्वतःहून काढून घेतलेली आहे। उर्वरित 950 ते 1000 अतिक्रमणांची कारवाई सध्या चालू आहे। त्यापैकी आतापर्यंत 150 अतिक्रमणं आम्ही साधारण निष्कासित केलेली आहे। जे लोक हा स्ट्रेच आपला कंप्लीट झाल्यानंतर आम्ही पैठण रोडला पण जाणार आहोत। पैठण रोडची पण मार्किंग कंप्लीट झालेली आहे। याच्यानंतरची कारवाई ही पैठण रोडला होणार आहे आणि पैठण रोड नंतर मग देवळाई, सातारा देवळाई परिसर, बीड बायपास असेल, आपलं जळगाव रोड असेल किंवा मग शेवटच्या याच्यामध्ये पडेगावचा जो रस्ता, अशा शहराच्या 4ही भागांमधून जे नागरिक या शहरामध्ये येतात त्या सगळे शहरातली भाग आम्ही मोकळे करणार आहोत। जे लोक विरोध करतात त्यांचं काय आव्हान नाही, मला एवढंच वाटतं की विरोध करणाऱ्या लोकांनी एवढा मोठा फौजफाटा जर पोलिसांचा पाहितला तर मला वाटत नाही ते विरोध करू शकतील। जर त्यांनी कारवाईमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे त्यांच्यावरती महानगरपालिकेने FIR दाखल करावा असं उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत। आणि त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयाने पण निर्देश दिले की ते स्वतः कोर्ट ऑफ कंटेम्प्टचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतील। त्यामुळे माझी विनंती आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की कारवाईमध्ये अडथळा आणू नये, सहकार्य करावं। आपली आर्थिक नुकसान होणार नाही याच्यासाठी आपण सर्वतोपरी आम्हाला सहकार्य करून शहराला एक नवीन ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे। धन्यवाद। त्याच्यानंतर माननीय उच्च न्यायालयाचा आदेश देखील प्राप्त झालेला होता। त्या अनुषंगाने जे निवासस्थान आहेत त्यांना काही कालावधी दिलेला आहे। त्या अनुषंगाने बाकी जे सर्व कमर्शियल जे काही एन्क्रोचमेंट झालेले आहेत माझ्यामध्ये 60 मीटरपर्यंत, तर त्याप्रमाणे सर्व जे आहेत ते सर्व महानगरपालिकेकडून काढण्यात येत आहेत। आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयातील आमचे सर्व ACP त्याचबरोबर आमचे अधिकारी जवळपास 400 पोलीस अंमलदारांच्या या ठिकाणी RCPचे बंदोबस्त त्यांचा आहे। आणि आम्ही त्या अंतमध्ये जालना रोडचं संपूर्ण अतिक्रमण जे आहे ते महानगरपालिकांच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे इंचार्ज आहेत त्यांच्या सगळेच काही लोकांना अडथळा आणण्याचा प्रयत्न करतायत, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अंगावर जात आहेत।
अशा लोकांना तुम्ही काय सांगाल, काही कारवाई करणार आहात का? निश्चितच एका कालावधीनंतर त्यांना मुदत दिलेली होती आणि मुदतीनंतर देखील ते जर सरकारी कामात अडथळा जर आणत असतील तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई काय आव्हान कराल अशा लोकांना? जवळपास मोठ्या प्रमाणात लोकांनी काढल्या देखील आहेत, पण काही किरकोळ आहे. महानगरपालिकांनी या संदर्भामध्ये गेल्या 3 दिवसापासून त्यांनी जे काही नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर जे अतिक्रमण काढणार आहेत त्याचं मार्किंग देखील करण्यात आलेलं आहे आणि सर्व संबंधितांना त्यांनी त्या प्रकारे सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. कालावधी लोकांना हे अतिक्रमण सामान काढण्याची मदत दिलेली होती. त्यानंतर स्वतःहूनच जी अतिक्रमण आहे ती काढून घेतली पाहिजे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमधील एका आश्रमामध्ये शुक्रवारी रात्री महिला कीर्तनकार हरिभक्त पारायण संगीताताई पवार यांची आश्रमात घुसून अज्ञातांनी हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्याभरामध्ये एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती कळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत श्वान पथकाच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे गुन्ह्याचा शोध लावण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये चिंचडगाव शिवारात महिला कीर्तनकाराच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडलाय. शनिवारी सकाळी 10:30च्या सुमारास हरिभक्त पारायण संगीताताई अण्णासाहेब पवार 50 असं मृत कीर्तनकार महिलेचं नाव आहे. आश्रमात घुसून मारेकऱ्यांनी कीर्तनकार महिलेला डोक्यात दगड घालून संपवलं. दरम्यान या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. हरिभक्त पारायण संगीता महाराज यांना एप्रिल महिन्यात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. संबंधित पोलीस ठाण्यात तशी तक्रारही देण्यात आली होती. जागेच्या वादातून शेजाऱ्यांशी भांडण असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मी एकटी राहते, मला मारून टाकतील अशी धमकी दिल्याचं संगीता महाराज यांनी सांगितलं होतं. शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिरात पुजारी शिवाजी चौधरी नेहमीप्रमाणे पूजेसाठी आले होते. त्यावेळी हरिभक्त पारायण संगीताताई पवार यांना आवाज दिल्यानंतर ही प्रतिसाद न आल्याने मंदिरा शेजारी असणाऱ्या शेडमध्ये जाऊन बघितलं असता रक्ताच्या थारोळ्यात संगीताताई पडलेल्या होत्या. संगीताताई पवार झोपलेल्या असताना डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून शवविच्छेदन आणि फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. संगीताताई पवार या भागवत कथेसाठी 2009 आणि 2010 साली 2 वर्ष वृंदावनाला राहिलेले आहेत. भागवत कथेची पूर्ण तयारी करून त्या इथे आल्या. 6 महिन्यांपूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. दरम्यान आश्रमासाठी 15 वर्षांपूर्वी त्यांनी जागा घेतली होती. या जागेवरती त्या 2 महिन्यांपासून स्थायिक झाल्या होत्या. दरम्यान नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात जागेच्या वादातून शेजाऱ्यांशी त्यांचं भांडण झाल्याने संगीता महाराज यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. वैजापूर पोलीस ठाण्यात तशी तक्रारही त्यांनी दिली होती. शनिवारी सकाळी त्यांची हत्या झाली. त्यानंतर विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पुढील तपास सध्या सुरू आहे. जिल्ह्यात नजीकच्या काळामध्ये उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. या औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासेल. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाने युक्त अशा अद्ययावत कौशल्य प्रशिक्षणाची विभाग सज्ज तत्पर आहे असं प्रतिपादन कौशल्य उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शहरात आले असता आढावा बैठकीनंतर केलाय. विभागाचे जे 4-5 नवीन स्कीम आहे, हे ITI मॉडर्नायझेशनची अपग्रेडेशनची एक स्कीम आहे. त्याशिवाय ते सर्व ठिकाणी आपण एक्स्ट्रा क्लासरूम देत आहे. त्याशिवाय जिथे ज्यांना जे सब्जेक्ट पाहिजे ते सब्जेक्टची प्रोव्हिजन आपण करत आहे. अशा सर्व स्कीमचा आपण आढावा घेतला. आपण त्या रोजगार मेळावे, लहान लहान रोजगार मेळावे करणार आणि 1000 रोजगार मेळावे यावर्षी पूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार आहे. कमीत कमी प्रत्येक तालुक्यामध्ये 2 रोजगार मेळावे आणि ते 25 ते 40 कंपन्यापेक्षा जास्त कंपन्यांनी ते आणि सेक्टर वाईज हे काम होणार आहे. ज्यामध्ये उद्योजक कोणी पुढे नाही आले त्याबद्दल आपल्याकडे वायबिलिटी गॅप अरेंजमेंट केलेलं आहे. पण ते आपण स्वतः पण ITI चालणार, सर्व ITI प्रायव्हेट किंवा NGOने द्यायची असं काही धोरण नाही आहे. पण जिथे काही पुढे येतील त्याने नक्की देऊ, नाहीतर आपली ITI आपण नक्की अपग्रेड करू. शुल्क तेही राहतील, शुल्क 1ही रुपया वाढणार नाही आहे. टीचर तेही राहतील, 1ही टीचर कमी करणार नाही आहे. त्याने आपण प्रायव्हेट ITIची मुभा देऊ. आमची ITI संपल्यानंतर 2 वाजता नंतर ते प्रायव्हेट ITI तिथे करू शकता. त्याशिवाय त्याने आपण आचार्य चाणक्य कौशलचे 2 स्किल सेंटर देऊ. त्याशिवाय ज्याने असे अजून त्यांच्यासाठी हा विन विन सिच्युएशन आहे. वन वे आपण फक्त सरकारासाठी केला तर कोणी पुढे येत नाही. आपण अशी पॉलिसी तयार करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे
की लोकांना पण असा हवा आहे की ते आमच्या मोठा लॉस नाही आहे, सामाजिक सेवा पण होईल पण चांगला काम पण होईल. आणि स्किल सेंटर फार मोठी संख्यामध्ये आता मध्ये आपण 511 स्किल सेंटर ग्रामपंचायतामध्ये सुरू केला होता. महाराष्ट्रामध्ये 28,300 ग्रामपंचायत, एकही ग्रामपंचायत एकही स्किल सेंटर न होता. माननीय प्रधानमंत्री उद्घाटन केला. त्यानंतर आम्ही 500 सेंटर कॉलेजेसमध्ये सुरू केला. त्यानंतर आपल्याकडे 427 प्रायव्हेट गव्हर्नमेंट ITI आणि 570 गव्हर्नमेंट ITI, 9 आपल्याकडे स्किल युनिव्हर्सिटी आहे. आणि त्याशिवाय आपले जे स्किल सेंटर्स आहे ते सर्टिफिकेशन कोर्सची संख्या पण फार मोठी आहे. 800-900 करीब आहे. ते फार जाळा पसरलेला आहे, अजून आपण वाढायचं आहे. खुलताबाद तालुक्यातील वडोद बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावरती विराजमान सुनीता विलास चव्हाण यांना त्यांच्या पदावरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सुनावणी घेत अपात्र ठरवण्यात आलं असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये राहुल सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. भाऊ, तुम्ही ग्रामपंचायत वडोद बुद्रुक हा ग्रामपंचायत संदर्भात काहीतरी तक्रार केली होती. काय विषय होता या तक्रारीचे? सरपंचाने पदाचा दुरुपयोग केला होता. 6 वारस असताना एकच वारस दिला होता, स्वतःच्या पतीलाच वारस दिलं आणि मृत्यू प्रमाणपत्र याच्यावर सरपंचाला अधिकार नसताना तरी सरपंचाच्या सहीने दिलं. त्याच्यामध्ये मी अपील केली होती कमिशनर साहेबाकडं, तर त्याच्यामध्ये निकाल माझ्या विरोधात गेला. मी मंत्री महोदयाकडे अपील केली, तर त्याच्यामध्ये सरपंचाला अपात्र केलेलं आहे मंत्री महोदयांनी. बरं, त्याच्या पहिले तुम्ही नेमकी कुठे तक्रार केली होती? CO साहेबाकडं, संभाजीनगर जिल्हा परिषद. बरं, तिकडं निकाल काय लागला? तिथं पण विरोधात गेला होता माझ्या. तुमच्या विरोधात गेला होता का? मग त्याच्यानंतर कमिशनर साहेबाकडे गेला. तुम्ही अपील केली होती हो, का? मग तिकडं निकाल विरोधात गेला माझ्या. मग त्याच्यानंतर तुम्ही अपील परत केली का? तिसरी अपील हो, ग्रामविकास मंत्रालयात केलं. मंत्रालयात. हो, मग मंत्रालयाचा काय निकाल? तिथं माझ्याकडनं दिला निकाल. हा का? हो, अपात्र. अपात्र झाली का? हो. चालन. काय नाव हो तुमचं? राहुल चव्हाण, राहणार वडोद बुद्रुक. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. 10वी-12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या.
शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दाता. माझं कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. केंद्र सरकारच्या पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवरती सीएम श्री आदर्श शाळा योजना राज्यात राबवण्यात येणार आहे. सीएम श्री शाळा योजनेअंतर्गत जवळपास 5000 शाळा विकसित करण्यात येणार आहे. तसेच 10,000 शाळेतील एक वर्ग आदर्श वर्ग करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कला, क्रीडा या विषयांना प्राधान्य द्यावं असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केलंय. 10,000 शिक्षकांची भरती प्रक्रिया प्रगतीपथावरती असून या माध्यमातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने डॉक्टर रफिक झाकेरिया कॅम्पस येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, शिक्षण संचालक महेश पालकर, शिक्षण संचालक शरद गोसावी, शिक्षण संचालक कृष्णकांत पाटील, उपसंचालक प्रकाश मुकुंद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपसंचालक, सहसंचालक, प्राचार्य, शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि शिक्षण अधिकारी माध्यमिक हे उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केला. राज्यात शाळेत प्रवेशोत्सव उपक्रम यशस्वी झाला.
गुणवत्तापूर्ण शिक्षण देत शाळांची पटसंख्या कशी वाढेल यासाठी आपण सर्व एकत्रित काम करूयात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात पालकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असून राज्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचं सादरीकरण या कार्यशाळेत होणार आहे. 2 दिवसीय कार्यशाळेतील संवाद महत्त्वाचा ठरणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी शिक्षण विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते. आपल्या विभागाच्या वतीने चालू वर्षाला 5000 शाळा PM श्रीच्या धर्तीवर CM श्री या हेडच्या माध्यमातून आपल्याला आदर्श शाळा त्या ठिकाणी करण्याचा संकल्प आपल्या विभागाने त्या ठिकाणी केलेला आहे. आपण बघत असाल की आताच्या घडीला सुमारे 10,000 शिक्षक बांधवांची त्या ठिकाणी भरतीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे आणि त्यामुळे एक चांगलं कुशल मनुष्यबळ आपल्या शाळेमध्ये पण त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. छत्रपती संभाजीनगर लगत असलेल्या करोडी परिसरातील निसर्ग हॉटेलच्या मागे सुरू असलेल्या कुंटणखान्यावरती पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 5 पीडित महिलांची सुटका करत घटनास्थळावरून 1,59,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या 5ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. 26 जून रोजी पोलीस उपायुक्त ऋषिकेश सिंगारेड्डी यांना काही महिलांना जबरदस्तीने ठेवून वेश्या व्यवसाय करून घेतल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या नेतृत्वाखाली बनावट ग्राहकाच्या मदतीने छापा टाकण्यात आला. या कारवाईत कृष्णा प्रकाश चव्हाण, रवी काशीनाथ पौळ, किशोर सुखलाल गणराज, कमलेश एकनाथ भालेराव आणि संजय मानसिंग जाधव यांना अटक केली. पोलीस अंमलदार धर्मराज गायकवाड यांच्या फिर्यादीवरून दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि उपायुक्त ऋषिकेश सिंगारेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पथकात पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे, शशिकांत सोनवणे, भास्कर गायकवाड, देविदास गडवे, सुरेश भिसे, शिवानी होडशीळ, वर्षा मुडे, मनीषा दाभाडे हे सहभागी होते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने सातारा देवळा येथे समादेशक राज्य राखीव पोलीस बल परिसरामध्ये महानगरपालिका मलेरिया नागरी हिवताप विभागामार्फत डेंग्यू हिवताप प्रतिरोध महिना व मान्सूनपूर्व डास प्रतिबंधात्मक मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली आहे. आज दिनांक 28 जून रोजी झोन क्रमांक 8 सातारा देवळा येथे महापालिका मलेरिया नागरी हिवताप विभागामार्फत डेंग्यू हिवताप प्रतिरोध महिना व मान्सूनपूर्व डास प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्यात आली. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या आदेशानुसार सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे यांच्या सूचनेनुसार झोनल मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर यांनी स्वतः उभा राहून कर्मचारी मार्फत वॉर्ड क्रमांक 115 येथील समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर विक्रम महादेव साळी यांच्या निवासस्थानी व सहाय्यक समादेशक किसन येरमुरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश उबाळे यांच्या उपस्थितीमध्ये राज्य राखीव पोलीस बटालियन गट नंबर 14 व क्वार्टर गार्ड, भंगार, फॅमिली क्वार्टर, गार्डन, पार्किंग, कंपाऊंड, परेड ग्राउंड ट्रेनिंग साठी बाहेरून आलेले 250 पोलीस कर्मचारी यांचं क्वार्टर, सातारा तांडा येथे दूर फवारणी, औषध फवारणी, अबेटिंग स्टिकर लावणं, हस्तपत्रिका वाटप, यमेलो ऑइल, गप्पी मासे, साथरोग कंटेनर सर्वेक्षण, डास अळी स्थान नष्ट करून नागरिकांना आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्यात यावा अशा सूचना पर्यवेक्षक शेख अनवर यांनी दिल्या व डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात आली. यावेळी झोनल मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई, ऑपरेटर सय्यद फहीम, फवारणी कर्मचारी शेख तय्यब, भारत वाघ, रामनाथ रोकडे, शेख अशफाक व पोलीस कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने हायकोर्टाच्या परवानगीने पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. जालना रोडवरील चिकलठाणा परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त. तर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे आश्रमामध्ये महिला कीर्तनकारांची दगडाने ठेचून हत्या. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ. विरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.